यानंतर चोघडा वाजत होता आणि रथाचं सारथ्य करत असताना लगाम हातामध्ये असताना कंस मात्र बहिणीला निहाळून पाहत होता। एकुलती एक आहे, ती आता आपल्यापासून दुरावणार आहे, दोघांमध्ये विरह होणार आहे। डोळ्यामध्ये तो त्या देवकीला साठवत होता, वसुदेवांना साठवत होता, तो आपल्याला पाहायचा। दोघांना डोळ्यांना साठवत असताना थोडासा रथ पुढे गेला, रथ थबाकल्यासारखा झाला आणि अचानकपणे एक जोरात मेघ गर्जना त्या ठिकाणी, जोराचा एक आवाज आला आणि कंस थोडासा भयभीत झाला, उभा राहिला। काय झालं? कंसाने वरती पाहिलं, वरतून जोरात आकाशातून एक आवाज, एक शब्द अगदी त्याच्या कानावर ठणकावून पडला। अरे चांडाळा कंसा, कोणाची वरात काढतो, कोणालाची मिरवणूक काढतो? वेड्या, हिच्या उदरी येणार बाळ तुझा काळ आहे आणि काळाची कोणी मिरवणूक काढतो? ही बहिणीची नव्हे तर तुझ्या काळाची मिरवणूक आहे, मृत्यूची मिरवणूक आहे। क्षणासाठी स्तब्ध झाला, बहीण भावाचं नातं विसरला, कमरेला हात घातली, तलवार काढली, देवकीवरती वार करणार तेवढ्यामध्ये वसुदेवाने धरली, आपण राजे आहात आणि राजानं स्त्री हत्येचं पातक करू नये। स्त्री हत्येपेक्षा ही तुमची पाठीची बहीण, पाठीच्या बहिणीला मारण्याचं पातक करू नका। बहीण तुमची वैरीण नाही, आमच्या उदरी होणार अपत्य तुमचं वैरी आहे ना। मी वसुदेव तुम्हाला शब्द देतो, आमच्या उदरी होणार अपत्य मी तुमच्या स्वाधीन करेन। शांत झाला, आनंदावरती विरजन पडलं, सुख संपलं, नगर परिक्रमा थांबली आणि रथ सरळ राजमहलामध्ये आला। आता प्रश्न होता, देवकीला ठेवायचं सामान्य कैद्यामध्ये तर बहिणीला ठेवू शकत नव्हता, कारण बहिणीवरती प्रेम आहे म्हणून की विशिष्ट प्रकारचं कारागृह तयार झालं।